मीरा भाईंदरमध्ये 2 सुरक्षा रक्षकांवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे वातावरण तापलंय। सोमवारी पहाटेच्या सुमारास नयानगरमधला आरोपी जैब जुबेर अन्सारीनं निर्माणाधीन इमारतीचा सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रावर चाकू हल्ला केला। त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा सुब्रतो सेन या दुसऱ्या सुरक्षा रक्षकावरही आरोपीनं चाकू हल्ला केला आणि या घटनेत सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झालाय। त्याला मीरा रोडच्या वॉकआउट रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेनं मीरा रोडमधलं वातावरण तापलंय आणि या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र भूमिका घेतली असून त्यांनी नयानगर पोलीस स्थानकात जोरदार घोषणाबाजी केली। नयानगर पोलिसांनी आरोपी जैब जुबेर अन्सारीला अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र ATS कडे वर्ग करण्यात आलाय। तसंच संपूर्ण शहरात राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले। मीरा रोड येथे 2 सुरक्षा रक्षकावर झालेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी आता ह्या संपूर्ण घटनेची जी सूत्र आहेत महाराष्ट्र ATS मुंबई याच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती। पहाटे 4च्या दरम्यान ही घटना या ठिकाणी घडली होती। 2 सुरक्षा रक्षकांना जैब अन्सारी या तरुणाने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला होता। हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट। सध्या या संपूर्ण घटनेचा जो तपास आहे नयानगर पोलीस आणि ठाणे ATS करत होतं, मात्र रात्री अचानक हा जो संपूर्ण तपास आहे हा महाराष्ट्र ATS मुंबई यांनी घेतलेला आहे। सध्या जैब अन्सारीला मीरा रोड जे न्यायालय आहे त्यांनी 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आता महाराष्ट्र ATS याचा तपास करत आहेत आणि यामध्ये आणखीन काय खुलासे होणार आहेत ते पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।